तुकाराम मुंढे यांच्या दिव्यांग महामंडळातील अधिकाऱ्यांकडून बीड येथील डॉक्टर जितेंद्र ओव्हाळ यांना जीवे मारण्याची धमकी. नमस्कार, आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज 24 बाल जगतकर न्यूज बीडची बीडतून थेट लाईव्ह. डॉक्टर जितेंद्र ओव्हाळ हे सामाजिक क्षेत्रात तसेच दिव्यांग क्षेत्रात गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहेत. त्यांनी अनेक खुलासे करत दिव्यांग महामंडळाची लखतरे विषयी टांगली आहेत. या ठिकाणी किती प्रमाणात भ्रष्टाचार होतो, कसा होतो, या सर्व बाबी उजेडात आणल्यानंतर डॉक्टर जितेंद्र ओव्हाळ यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यांनी ही पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण माहिती ही पत्रकारांसमोर मांडली व संपूर्ण दिव्यांग विभागाचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्या जीविताला धोका आहे असं त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितलं. ऐकूयात त्यांच्या शब्दात नेमका काय प्रकार घडला त्यांच्यासोबत. की दिव्यांग क्षेत्रामध्ये गेले 5 वर्ष आपण काम करत आहोत. दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करत असताना तुकाराम मुंढे सचिव आहेत दिव्यांग मंत्रालयाचे, यांच्याकडे आपण मागण्या केल्या होत्या. त्या अनुषंगाने सचिव मुंढे साहेबांनी ॲक्शन घेतली, कारवाई केली. कारवाई केल्यानंतर ज्या अधिकाऱ्यावर कारवाई झालेली आहे त्या अधिकाऱ्यांनी डायरेक्ट आमच्या विरोधात तक्रार दिली की आमच्यावर ॲक्शन झाली, ही भूमिका घेऊन माझ्या विरोधामध्ये एक कट रचण्याचा प्रयत्न केलेला आहे की डायरेक्ट त्यांनी मला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कुठं पोलीस स्टेशनला खोट्या तक्रारी देणं आणि आमची नोकरी घालतो का, असं करतो का, तसं करतो का, ह्या भूमिकेतून तिथला विधी अधिकारी जो आहे दिव्यांग आणि पुण्याचे सोळंकी या 3-4 अधिकाऱ्यांनी मिळून एक कट रचलेला आहे की तो नागपूरपर्यंत माझ्या पाठीमागे होता. अशा या धमक्या टाकल्यामुळं मी आज ही प्रेस आयोजित केलेली आहे की बाबा दिव्यांग मंत्रालयाचे सचिव जर समजा आमच्या मागणीनुसार ॲक्शन घेत असतील आणि त्यांच्या सहीमुळे जर आमच्या जीवावर उठणं असतील तर मग ही भूमिका कुठं लोकशाहीला घातक आहे. या संदर्भामध्ये तुकाराम मुंढे साहेबांनी निपक्षपाती याची सगळी चौकशी करून संबंधित धमक्या टाकणारे किंवा खोट्या तक्रार देणाऱ्या अधिकाऱ्यावरती ॲक्शन घ्यावी अशी माझी प्रमुख मागणी या ठिकाणी आहे. एकीकडे तुकाराम मुंढे हे राज्यामध्ये पारदर्शक कारभार करणारे अधिकारी त्यांच्याकडे पाहिजे जातात. परंतु आता तुम्ही सांगितलं की 2019 तक्रार होते, त्यांच्या विभागाची तक्रार आहे, मात्र त्याच्यावरती अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही. त्याच तक्रारीवरती आम्ही सचिव साहेबांना पत्र दिलं होतं आणि नागपूरला आमचा अधिवेशन मोर्चा होता 8 डिसेंबरला की मुंढे साहेबांनी सांगितले की त्या तक्रारीवरती आम्ही ॲक्शन घेतलेली आहे. मग त्यांना असा माझा प्रश्न होता की 2019ला तुमच्याकडं जी अधिकाऱ्यांनी मागणी केली होती त्या आम्हाला नियमित करा इलिगल पद्धतीने, मग त्या तक्रारीवरती आज 2025ला तुम्ही ॲक्शन घेतली. तुम्ही आल्यानंतर मग याच्या पूर्वीच्या सचिवांनी ॲक्शन का नाही घेतली? जर तुमच्या सचिव तुम्ही घेत असाल तर तुमच्या आधीच्या लोकांनी घ्यायला पाहिजे होती. याचा अर्थ असा होतो की तुमच्या डिपार्टमेंटमध्ये सगळा भोंगळ कारभार आहे. तुमच्या आधीच्या लोकांनी सगळे घोटाळे केलेले आहेत. तुम्ही आज काम चांगलं करताय, इथून पुढे करत राहा, पण लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली त्यांनी पाहिजे. साधारण या विभागामध्ये घोटाळ्याची व्याप्ती किती आहे? या डिपार्टमेंट सर आता दिव्यांग मुलांच्या नावाखाली राज्यामध्ये ज्या शाळा चालतात त्या शाळेत मुळात विद्यार्थ्यांचंच अल्प प्रमाण आहे आणि त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी असतील, शिक्षक असतील, या लोकांना आज दिव्यांग कल्याण आयुक्तालय जे पुण्याचं ऑफिस आहे तिथं प्रत्येक कामाचं टक्केवारी द्यावं लागते. टक्केवारी दिल्याशिवाय तिथं काम होत नाहीत. पुण्याच्या अधिकाऱ्यांनी धमकी दिलेली आहे, माझ्यावर खोटे आरोप केलेले आहेत. त्या आरोपाला जर समजा काही पुरावे असतील तर त्या ठिकाणी माझ्यावर कारवाई करावी आणि पुरावे नसतील तर मुंढे साहेबांनी त्या अधिकाऱ्यांना तातडीने बडतर्फ करून सेवेतून त्यांना घरी बसवावं आणि त्यांची डी ओपन करून त्यांना त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावे.